नमस्कार, मी डॉक्टर अर्चना, होमिओपॅथिक कन्सल्टंट. स्वागत आहे आपले अभिज होमिओपॅथीमध्ये. हल्ली एक गोष्ट खूप कॉमन झाली आहे, ती म्हणजे लहान मुलांमध्ये असलेले मोबाईलचे ॲडिक्शन. बरीच पेरेंट्स बोलतात, डॉक्टर आमचा मुलगा किंवा मुलगी सतत मोबाईल मागतो, नाही दिला तर रडतो, चिडतो, ओरडतो, आदळापट करतो. परंतु इथे एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, मुलांना मोबाईल एवढा का आवडतो? कारण मोबाईलमध्ये इन्स्टंट रिस्पॉन्स मिळतो. त्यामध्ये साऊंड, पिक्चर्स, कलर, कार्टून, सॉंग्स अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्यामुळे मुलं मोबाईलकडे अट्रॅक्ट होतात. आणि रिअल लाईफमध्ये काय? दोन्ही पेरेंट्स वर्किंग असतात, ते सतत त्यांच्या कामात बिझी असतात. त्यामुळे त्यांना मुलांसोबत बोलायला, खेळायला वेळ कमी मिळतो. पूर्वी जॉईंट फॅमिलीमध्ये आजी आजोबा, काका काकू, भावंड यांची कंपनी असायची. परंतु आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ही कंपनी कमी होत चाललेली आहे. अशावेळी मुलं स्वतःला एकटं समजायला लागतात. बरेचदा मुलं ही मोबाईल ॲडिक्टेड नसून इमोशनली डिस्कनेक्टेड असतात. मुलांना आपण वेळ दिला नाही, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकून घेतल्या नाही, तर त्यांच्यामध्ये इन्सिक्युरिटी, अँगर, स्लीप डिस्टर्बन्स, लॉस ऑफ कॉन्फिडन्स अशी लक्षणं दिसू शकतात. अशावेळी मोबाईल काढून घेणं हा एकमेव उपाय नाही आहे, तर त्यांना मोबाईलकडून दुसरीकडे डायव्हर्ट कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे. आउटडोअर गेम खेळण्यासाठी किंवा तसेच मुलांमध्ये जर काही कला असेल तर त्यामध्ये रमण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आउटडोअर गेममुळे मुलांची एनर्जी रिलीज होते, कॉन्फिडन्स वाढतो आणि झोप छान लागते आणि त्यामुळे नॅचरलीच मोबाईलची सवय हळूहळू कमी होऊ लागते. सतत मोबाईल वापरल्यामुळे मुलं खूप चिडचिडी होतात, त्यांचा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो, स्लीप पॅटर्न बदलतो. अशावेळी आपण होमिओपॅथीची हेल्प जरूर घ्यायला पाहिजे. होमिओपॅथीमध्ये मुलांचे टेम्परामेंट, अँगर, एन्झायटी, स्लीप पॅटर्न हे सगळं समजून घेऊनच मेडिसिन सिलेक्ट केल्या जाते. त्यामुळे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन होमिओपॅथिक मेडिसिनची हेल्प जरूर घ्यायला पाहिजे. आर्सेनिक, बराटा कार्ब, इपिकॅक्स, ट्युबरक्युलिनम, सेलेशिया, लेकेसिस अशी बरीच मेडिसिन आहेत जी खूप हेल्पफुल आहेत. माइंड जेव्हा बॅलन्स होतं तेव्हा मोबाईलची सवय पण हळूहळू कमी व्हायला लागते. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल तर मोबाईल काढून घेणं हा एकमेव उपाय नाही आहे. त्यासाठी त्यांना तुमचं प्रेम, वेळ आणि प्लेग्राऊंड द्या. थँक्यू.